मॅडम, आपलं नवीन प्रोडक्ट लॉन्च झालंय त्याविषयी काहीतरी सांगा की. हो मॅडम, नक्कीच. नमस्कार, मी सुजाता, जेएफ सायक्रोटिक सांगली आणि जेएफ सायक्रिया सांगली. खास आपल्या फळ बागायतदार बंधूंसाठी आणि विशेष करून डाळिंब बागायतदार बंधूंसाठी जेएफ सायक्रोटिक सांगली यांनी असं एक उत्पादन लॉन्च केलेलं आहे आणि त्याच्या वापरामुळं आपल्या फळबागेमध्ये जी फुलधारणा आहे किंवा फळधारणा आहे ती खूप छान पद्धतीनं वाढीस लागते आणि जास्तीत जास्त उत्पादन मिळून जास्तीत जास्त नफा मिळतो. आणि ते उत्पादन आहे ते म्हणजे हनीबी. हनीबी म्हणजे मधमाशी, नावातच सर्व काही आहे. आता हे उत्पादन कशा पद्धतीनं काम करतं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डाळिंब बागांमध्ये उत्पादन वाढीसाठी तसेच फळांची गुणवत्ता वाढीसाठी मधमाशा हे नैसर्गिक परागकणांचं एक आवश्यक, कार्यक्षम आणि सोपं साधन आहे. आता डाळिंबाचं जे फळ आहे ते बियापासून तयार होतं आणि परागकणांशिवाय ह्या बिया तयार होत नाहीत. तर सांगायचा उद्देश हा की डाळिंबाचं जे फूल असतं हे हार्मोफोडाईट म्हणजे त्याच्यामध्ये परागकण आणि अंडाशय असे दोन्हीही एकत्र असतात आणि त्याच्यासाठी क्रॉस परागकणांची आवश्यकता असते आणि याच्यासाठी कीटकांची आवश्यकता असते म्हणजे मधमाशीची आवश्यकता असते आणि मधमाशा हे परागीकरण खूप छान पद्धतीनं करतात आणि त्यामुळं फळधारणेत वाढ होते. आणि हनीबी ह्या उत्पादनामध्ये असा सेंद्रिय घटक आहे की तो मधमाशांना आपल्याकडे खेचून घेतो म्हणजे आकर्षित करतो. म्हणजे ज्यावेळेला ह्याची फवारणी करतो तर फुलांकडे जास्तीत जास्त प्रमाणात मधमाशा आकर्षित होतात. आता ह्यांचं परागीकरण आहे ते कशा पद्धतीनं होतं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मधमाशा ज्या वेळेला अमृत गोळा करण्यासाठी म्हणजेच मध गोळा करण्यासाठी ज्या वेळेला फुलांवरती बसतात म्हणजेच फुलामध्ये प्रवेश करतात स्टेम्स मेन स्टेम्सवरती ज्या बसतात स्टिमेन्सवरती तर त्यावेळेला आपल्या शरीराला ते चिकट परागकण जे आहे ते त्याच्या शरीराला ते चिटकतात आणि त्यानुसार ते त्यांचं हस्तांतरण होतं आणि ज्या वेळेला ती मधमाशी एका फुलावरून दुसऱ्या झाडावरच्या फुलावरती जाते तर त्यांच्या शरीराला चिटकलेले जे काही परागकण आहेत ते दुसऱ्या फुलामध्ये असणाऱ्या अंडाशयामध्ये ज्या अंडाशयाच्या कलममध्ये ती हस्तांतरित केली जाते आणि त्यानंतर त्या परागीकरणानंतर फळधारणेला सुरुवात होते. म्हणजेच काय की मधमाशांमुळं जे परागीकरण आहे ते अतिशय सोप्या पद्धतीनं आणि फास्ट असं होतं. संशोधनाच्या मते असं बघितलं जातं त्यांच्या मते असं आहे की मधमाशांमार्फत होणाऱ्या परागीकरणांमुळं फळधारणेमध्ये 20 ते 40% वाढ झालेली आहे आणि तेच नैसर्गिक फळधारणेमध्ये फक्त 5 ते 10% फुलांचं रूपांतर हे फळामध्ये होतं आणि मधमाशांमार्फत हे दुप्पटीने वाढलेलं दिसून येतं आपल्याला. आणि खरंच जेएफ सायक्रोटिक सांगली यांचा हनीबी हा प्रोडक्ट म्हणजे हे उत्पादन इतकं छान पद्धतीनं आपल्या फळ पिकांवरती खास करून डाळिंब पिकावरती काम करतं आणि याचं वापरण्याचं जे प्रमाण आहे ते 2 ते 3 मिली फवारणीमधून प्रति लिटर पाण्यासाठी असं ठेवायचं आहे आणि बाजारामध्ये हे उत्पादन 500 मिली आणि 1 लिटर पॅकमध्ये उपलब्ध आहे. आपल्या प्रत्येक डाळिंब बागायतदार बंधूंनी प्रत्येक फळ बागायतदार बंधूंनी जेएफ सायक्रोटिक सांगली यांचं हनीबी हे उत्पादन नक्कीच वापरून बघितलं पाहिजे.